मस्त अशी मऊ मऊ मखमली रसमलाई जर घरीच बनवली तर एकदम टेस्टी आणि जशी आपण बाहेर खातो तशीच एकदम टेस्टने भरपूर आणि ती सुद्धा एकदम सोप्या पद्धतीने. चला तर बनवायला सुरुवात करूया. इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे, तर फुल फॅट दूध घेतलेलं आहे. आपल्याला हे दूधला काय करायचं आहे, आता थोडंसं फाडायचं आहे, म्हणजेच की दूध आणि त्यातलं जे एक्स्ट्रा पाणी असेल ते वेगळं करायचं. त्यासाठी मी काय घेतलेलं आहे, 2 लिंबू घेतले, त्याचा रस काढून घेतला, त्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी मिक्स करून घेतलं. तुम्ही हवं तर या ठिकाणी व्हाईट विनेगर सुद्धा घालू शकता, पण व्हाईट विनेगर जे आहे सगळ्यांच्या घरात अवेलेबल नसतं, त्यामुळे लिंबू जे आहे बेस्ट ऑप्शन आहे, सगळीकडे अवेलेबल असतं. तर लिंबाचा रस थोडा थोडा करून घातला. दुधाची जी आहे पहिली वाफ काढून घेतली, त्यानंतर थोडा थोडा लिंबाचा रस घालत असं हळूवारपणे अलगद हलवत राहिले तर दूध या पद्धतीने फाटलं. त्यानंतर इथे एक चाळणी ठेवली, चाळणीवर कॉटनचा कपडा ठेवला आणि त्यात ते आहे सगळं गाळून घेतलं. तर दूध वरती राहिलं, पाणी खाली निघून गेलं. त्यानंतर ग्लासभर पाणी घातलं, स्वच्छ धुवून घेतलं आणि चाळणीवर असंच आता आपण याला थोडा वेळ ठेवूया. तोपर्यंत आपण इकडं रसमलाईसाठी छान अशी रसमलाई बनवून घेऊया. तर इथे परत मी 1 लिटर दूध घेतलं, फुल फॅटवालं घेतलं. त्यामध्ये 15 ते 20 बदाम जे आहेत अशा पद्धतीने काप करून घातले आणि त्यानंतर छान असं मिक्स केलं. तर इकडे जे आहे साखर घालून घेतली. साखर घातली की त्यामध्ये जे आहेत बदाममध्ये मी काजूसुद्धा घातलेले होते 10 ते 12. त्यानंतर साखर विरघळती तोपर्यंत इकडे मी काय केलेलं आहे, 1 चमचा कस्टर्ड पावडर घेतली, त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून अशा पद्धतीने पेस्ट बनवून घेतली आणि छान अशी मिक्स करून घेतली. आता इथे हवं तर तुम्ही केसरसुद्धा भरपूर घालू शकता, पण केसर सगळीकडे अवेलेबल नसतं, त्यामुळे कस्टर्ड पावडर एकदम बेस्ट ऑप्शन आहे. आणि कस्टर्ड पावडरसुद्धा अवेलेबल नसेल तर तुम्ही येलो फूड कलरसुद्धा घालू शकता. तर ऑप्शन भरपूर आहेत, त्यामुळं अजिबात काही नाही, जे घरात अवेलेबल आहे त्याच्यापासून आपण रसमलाई बनवणार आहोत. तर इकडे जे आहेत जे दूध जे आपण फोडून घेतलं ते छान मसळून घेतलं, त्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घातली, अशा प्रकारे बॉल्स बनवून घेतले चपटे. त्यानंतर एक पॅन घेतलं, त्यामध्ये अर्धी वाटी साखर घातली, 1.5 वाटी पाणी घातलं, छान असं उकळून घेतलं आणि मीडियम फ्लेम केली गॅसची आणि जे आपण रसमलाईसाठी बॉल्स बनवलेले होते ते घालून घेतले आणि छान आता 5 ते 10 मिनटं बॉईल होऊ देऊया. कॉर्नफ्लॉवरने काय होतं, ते अजिबात विरघळत नाही आणि छान प्रकारे बाइंडिंग येतं. तर 5 ते 10 मिनटं छान उकळून घेतले. त्यानंतर थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचं. त्याची साईजसुद्धा वाढलेली आहे, तुम्ही पाहू शकता छान पद्धतीने. आणि इकडे आपली रसमलाई तयार होती, त्यामध्ये पिळून असे बॉल्स घालून घेतले अशा पद्धतीने. त्यानंतर आपण 4 ते 5 तास रेस्ट करायला ठेवली आणि छान जे बॉल्स आहेत आपले त्यांनी रसमलाई जी आहे छान पद्धतीने शोषून घेतलेली आहे आणि अशी आपली रसमलाई तयार आहे. पूर्ण व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे, जाऊन पाहू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब.